एकदा जागृती झाल्यानंतर मग जे सत्य आहे तेच मी धरीन, दुसरं धरणार नाही. आणि ह्या अध्यात्माच्या उच्च शिखराला मी जाऊन पोचीन अशी मनामध्ये महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे. त्यापेक्षा आणखीन दुसरं काय मिळवायचं आहे, सगळं त्रिभुवनच त्याच्यात समावलेलं आहे. तेव्हा कृपा करून ह्यानंतर मी सहयोगामध्ये गहनात उतरून स्वतःची पूर्ण प्रगती करून घेईन आणि सर्व महाराष्ट्रात इतकंच नव्हे पण सर्व जगामध्ये एक आदर्श सहयोगी म्हणून मी वावरेन असा मनामध्ये निश्चय ठेवा. प्रत्येक मनुष्य तो सुशिक्षित असो वा नसो, कोणीही गोरा कुंभार किंवा नामदेव किंवा कोणीही शाळेत गेले नव्हते, कॉलेजमध्ये गेले नव्हते, युनिव्हर्सिटीत गेले नव्हते, काही नाही, कोणी नाही, तरीसुद्धा काय चमत्कार करून ठेवले त्यांनी की आजपर्यंत तुम्ही लोक त्यांची स्तुती गाता. तेव्हा अशीच कार्य करा की ज्याने जगामध्ये नाव होईल आणि आपल्याबद्दल लोक म्हणतील की किती मोठे हे साधक आहेत, किती शक्तिशाली आहेत. आणि एक एक माणूससुद्धा हजारो माणसांना जागृती देऊ शकतो, हजारो लोकांचं आयुष्य सुधारू शकतो. ही आपल्यामध्ये शक्ती आहे. तेव्हा आपलं स्वातंत्र्य मी मानते आणि त्या स्वातंत्र्यात आपण बसलेले आहे.